80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आज आपण उत्साहात साजरा करत आहोत। उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीर जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा। स्वातंत्र्यापूर्वी त्यावेळेचे जे समाज धोरण होते, मग ते लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, आणि देशासाठी मेलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन केलं। त्यातून हजारो 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 लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या। 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता देशासाठी चांगलं जगलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करण्याची आवश्यकता आहे। 2014 साली या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी झाल्यानंतर त्यांनी 2047 ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होईपर्यंत विकसित भारताचं एक स्वप्न आपल्या सगळ्यांसमोर मांडलं आहे। ते देशासाठी चांगलं जगलं पाहिजे या संकल्पनेतलं आहे। या देशातला प्रत्येक माणूस त्याच्यापुरता चांगला जगला तरी सुद्धा देश कुठल्या कुठे जाणार आहे। 142 कोटीचा देश भागिले 4 इतक्या फॅमिलीज, यानी आपल्या कुटुंबापुरतं आम्ही देशासाठी जगू। रोजचं आपलं व्यक्तिगत जीवन आहेच, पण त्या जगताना प्रत्येक वेळेला देशाची आठवण, देशाला वैभवापर्यंत नेण्यासाठीचा एक प्रयत्न, असं जर प्रत्येक कुटुंब करेल तर माननीय मोदीजींचं